Thank you. पैसे काढा ना. एक मिनिट. सर्वांच्या वतीने युवक कार्यकर्त्यांचा नमस्कार. कामधेनु समर्गोधं देवर्षि पितृकृतं वयोदधामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् भवानि विवणङ्गो महारुद्राय नमः वयस्नानं समर्पयामि भवानि गङ्गो महारुद्राय नमः वयस्नानान्तरेण वयस्नानं समर्पयामि ओम तरिक्रावण चन्द्रमण्डल सङ्काशं सर्वदेव प्रियन्तते स्नानार्थं ते प्रयच्छति नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः नमो भगवते वासुदेवाय अमो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वः. नमस्कार करायचा. श्रीमन् महागणाधिपतये नमः लक्ष्मी गणनाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः ऋषिपुरन्दराभ्यां नमः माता पितृभ्यां नमः ईश्वरदेवाभ्यो नमः भव पुष्पां समर्पयामि वरुणाय नमः नानाविधोद्यानि समर्पयामि दोनदा पाणी ठेवायचं. वरुणाय नमः धूपं समर्पयामि वरुणाय नमः दीपं समर्पयामि वरुणाय नमः नैवेद्यार्थे खण्डोपहार नैवेद्यं समर्पयामि वरुणानां समर्पयामि. आता अक्षतफूल द्यायचं. एकरंदं गजवतं चतुर्भुजं भाषां कृतं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् एकरन्दाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. महागणाधिपतये महान्तपुष्पाञ्जलिं समर्पयामि. आज जोडून प्रार्थना करायची. विघ्नान्नाशाय मे सर्वान्नाशाय उपस्थितान् प्रभो तत्प्रसादेन कार्याणि सर्वाणि अकरोम्यौ शत्रूणां बुद्धिनाशो तु मित्राणां भयं करोतु. वाहिसुरनदी जाह्नवी पुण्यरोया यावच्छाकाशमाये तवदेव करो. दर्शन घेतले, काय सांगाल? भीमाशंकरमध्ये आज अतिशय चांगलं आम्हाला दर्शन मिळालं आणि अत्यंत समाधानी आम्ही सगळे झालेलो आहोत. इथे विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी मी कालच येणार होते, काही कारणामुळे काही येऊ शकले नाही म्हणून मी आज आलेली आहे. आणि आमची दर्शन घेत आम्ही विकास आराखड्याची पाहणी केलेली आहे. सगळे लोक होते इथे, तुम्हाला माहितीच आहे. खरं तर फडणवीसांनी सांगितलं की अर्थ खातं सध्या आता तरीच माझ्याकडे आहे, पुढे पाहू. नो पॉलिटिकल प्रेशर. आपण आराखड्याबद्दल बोलायला आलो आहे आज, त्यामुळे फक्त आराखड्याविषयीच आपण प्रश्न विचारले तर मला उत्तर देता येईल. झालं मंदिर बंद आहे, उद्यापासून मंदिर सुरू होत आहे. भाविकांची सोय होईल तरी भाविकांची सोय करण्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त लवकर भाविकांची कशी सोयी होईल यासाठी सरकार कायमच कटिबद्ध असतं. आणि विकास कामांचं हे जे म्हणजे कामं सुरू आहेत ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील आणि सगळेच भाविक चांगल्या प्रकारे कसे दर्शन लवकरात लवकर घेऊ शकतील असे आमचे प्रयत्न आहेत. आपल्याला माहिती आहे की विकास आराखड्याचा टापू खूप मोठा आहे. मागे सुरुवातीचा एक टप्पा झाला, दुसरा टप्पा आदरणीय दादांनी 288 कोटींचा होता, त्याची काही कामं सुरू आहेत. आणि तिसरा टप्पा 11 जूनला आम्ही मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता हे सगळ्याच टप्प्यातील कामं अतिशय चांगल्या गतीने सुरू आहेत. आणि लवकरात लवकर आपल्याला माहिती आहे की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान असल्यामुळे आणि कुंभमेळा आता 27 मध्ये असल्यामुळे नाशिकचा,
सिंहस्थ कुंभमेळा, भाविकांची रीग इकडे पण मोठ्या प्रमाणात भाविक इथे सुद्धा येणार आहेत. त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर विकास कामांचं कसं पूर्णत्वाकडे जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दर्शन घेतलं, आज अभिषेक केलाय, काय मागितलं? आपल्याला माहिती आहे की अल निनोचं सगळ्यांनाच आता संकट आलेलं आहे. या अल निनोचं संकट टळू दे, जास्तीत जास्त चांगला पाऊस पडू दे आणि नेहमीप्रमाणे माझा शेतकरी बळीराजा सुखी राहू दे हीच मी प्रार्थना केलेली आहे. धन्यवाद. रोहित पवार